एकता महिला मंच आयोजित बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी एकता महिला मंच बार्शी तालुका यांच्या वतीने बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासाठी त्यांच्या घरी जाणे शक्य नसते। बहिणीची उणीव भासू नये या हेतूने एकता महिला मंचच्या माध्यमातून बार्शी तालुका पोलीस स्टेशनला राख्या बांधून भावा बहिणींच्या नात्याची विणघट करण्यात आली। तसेच एकता महिला मंचच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत बार्शी तालुक्यातील पोलीस स्टेशनला जाऊन राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला। यावेळी उपविभागीय कार्यालय बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे एकता महिला मंचच्या सदस्या पोलीस ठाण्यात जाऊन राखी बांधून रक्षाबंधन मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी उपविभागीय अधिकारी अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे, पोलीस हवालदार अभिजित गाटे, पोलीस हवालदार राहुल बोंदर, अमित घाडगे, आकाश कांबळे, सुरेश बिरकले, कावळे, खांडेकर, काळेल इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते। त्यानंतर बार्शीचे तहसीलदार माननीय FR शेख यांना एकता महिला मंचच्या सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला। त्यानंतर बार्शी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सायकर व पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन मोठ्या उत्साहात केला। तसेच बार्शीचे दीपक साळुंके, सहाय्यक गट विकास अधिकारी बार्शी यांना एकता महिला मंचच्या सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम पंचायत समिती कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपस्थित एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचच्या नूरजहा शेख, इर्शाद शेख, तेजश्री घेमाड, सिन्हा भोसले, सीमा चव्हाण, जास्मिन शेख, गीतांजली लंगोटे, भाग्यश्री पाटील, स्वाती चव्हाण, रेश्मा घेमाड, करिश्मा शेख, सविता गरड, सरिका डावारे, स्वाती होनराव, तेजस्वी पाटील, आसमा शेख, प्रियांका लंगोटे, मयूरी लंगोटे, कोंडेबा सय्यद, रोशन डोंगरे, आदम तबी पठाण, आशाना पठाण, नौशदा सय्यद, अकेला पठाण, रबाब सय्यद, यास्मीन शेख, लैला सय्यद व अन्य सदस्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाग्यश्री पाटील यांनी केले। ब्युरो रिपोर्ट PK न्यूज बार्शी।